म्हणजे बॉडी आणि माइंड दोन्ही लेवलवर सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न असतो। आता प्रश्न असा की हे दोन्ही एकत्र का घेतात? फिजिकली पेक्षा मेंटली जास्त थकलेला असतो। नॅचरल ताकद कशी वाढवायची? कारण आजकाल लोक एनर्जी ड्रिंक पेक्षा जास्त सर्च काय करताय माहितीये? नॅचरल ताकद कशी वाढवायची? कारण ऑनेस्टली सांगायचं झालं तर आजचा पुरुष फिजिकली पेक्षा मेंटली जास्त थकलेला असतो। दिवसभर स्ट्रेस असतो, टेन्शन असतो, कामाचं प्रेशर असतं, झोप पूर्ण होत नाही आणि मग हळूहळू बॉडी सिग्नल द्यायला लागतो। स्टॅमिना कमी वाटतो, वीकनेस जाणवतो, मूड पटकन ऑफ होतो आणि काही पुरुषांना तर परफॉर्मन्स बद्दलही कॉन्फिडन्स कमी वाटायला लागतो। अशा वेळी दोन नावं सतत समोर येतात। पहिलं म्हणजे सफेद मुसळी आणि दुसरं म्हणजे अश्वगंधा। पण खरंच या गोष्टी काम करतात का की फक्त मार्केटिंग आहे? याच विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडनं समजून घेऊया। डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे। त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार काम करतात आणि शनिवारी रविवारी ते प्रॅक्टिस करतात पुण्याला आणि मुंबईला। आता पहिल्यांदा समजून घेऊया सफेद मुसळी नेमकं काय असतं। आयुर्वेदात सफेद मुसळीला पुरुषाच्या विटॅलिटी आणि स्ट्रेंथसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। काही लोक याला नॅचरल स्टॅमिना बूस्टर सुद्धा म्हणतात। डॉक्टर सांगतात की ज्यांना सतत वीकनेस वाटतो, बॉडीमध्ये एनर्जी कमी जाणवते आणि फिजिकली परफॉर्मन्स बद्दल कॉन्फिडन्स कमी वाटतो, अशा पुरुषांसाठी सफेद मुसळीबद्दल इंटरेस्ट खूप दिसतो। कारण म्हणजे हे हर्ब बॉडीमध्ये ओव्हरऑल ताकद आणि रिकव्हरी सपोर्ट करण्यासाठी ओळखलं जातं। काही लोकांना वर्कआउट नंतर रिकव्हरी बेटर वाटते, काहींना एनर्जी लेवल इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटते। आता अश्वगंधाबद्दल बोलूया। आजकाल स्ट्रेस हा पुरुषाच्या हेल्थचा सायलेंट एनिमी बनला आहे। माइंड सतत ऍक्टिव्ह आहे, झोप कमी आहे, एन्झायटी जास्त आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम बॉडीवर दिसायला लागलाय। डॉक्टर मुंदडा सांगतात की अश्वगंधा हे ॲडॅप्टोजेनिक हर्ब मानलं जातं, म्हणजेच बॉडीला स्ट्रेस हँडल करण्यास सपोर्ट करतं। काही लोकांना काम फील होतो, स्लीप इम्प्रूव्ह होणं, फॅटिग्यू कमी होणं असे चेंजेस जाणवू लागतात। विशेष म्हणजे स्ट्रेस कमी झाला की पुरुषांची ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि कॉन्फिडन्स सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतो। कारण अनेक वेळा प्रॉब्लेम फक्त फिजिकल नसते, मेंटल स्ट्रेस सुद्धा खूप मोठी भूमिका बजावते। आता प्रश्न असा की हे दोन्ही एकत्र का घेतात? कारण अनेक लोकांना असं वाटतं की सफेद मुसळी बॉडी स्ट्रेंथ आणि स्टॅमिनासाठी सपोर्ट देऊ शकतं, तर अश्वगंधा स्ट्रेंथ आणि रिकव्हरी मॅनेज करण्यात मदत करतं। म्हणजे बॉडी आणि माइंड दोन्ही लेवलवर सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न असतो। पण इथे महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, नॅचरल म्हणजे कम्प्लिटली हार्मलेस असतं असं नाहीये। सोशल मीडियावर पाहिलं आणि लगेच काहीतरी पावडर किंवा कॅप्सूल मागवल्या तर ते योग्य नाहीये। कारण प्रत्येकाची बॉडी, हेल्थ कंडिशन आणि गरज वेगळी आहे। काही वेळा लोक मार्केटमध्ये लो क्वालिटी प्रोडक्ट वापरतात आणि रिझल्ट नाही मिळाला असं म्हणतात। हे काही काम करत नाहीये। त्यामुळे योग्य गायडन्स आणि योग्य क्वांटिटी खूप महत्त्वाची आहे। जर तुम्हाला सतत वीकनेस, लो स्टॅमिना, स्ट्रेस किंवा पुरुषांच्या परफॉर्मन्स रिलेटेड कन्सर्न वाटत असेल तर फक्त सप्लिमेंटवर अवलंबून राहू नका। प्रॉपर स्लीप, एक्सरसाइज, न्यूट्रिशन आणि योग्य मेडिकल गायडन्स हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे। आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांची टीम प्रत्येक व्यक्तीची लाईफस्टाईल, सिम्पटम्स आणि हेल्थ कंडिशन समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करतात। शेवटी एवढंच, आजकाल पुरुष स्वतःच्या हेल्थकडे सगळ्यात कमी लक्ष देतात, पण बॉडी जर सतत लो फील होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। कारण योग्य वेळी घेतलेली केअर कॉन्फिडन्स, एनर्जी आणि ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये खूप मोठा फरक घडवून आणू शकते। जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल आणि रिअल हेल्थ टॉपिकसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।